तुला सांगायचे आहेत. मी तुझ्यापासून खूप दूर राहते. तुलाही वाटतं मला भेटावंसं, मलाही वाटतं तुला भेटावंसं, पण संसाराच्यामुळे, मुलांमुळे तुला भेटता येत नाही. तू माझ्या आयुष्यात एक अशी व्यक्ती आहे की जिच्यावर मी रागवते, चिडते, पण तू पुन्हा 2 दिवसात मला फोन करते. मी तुला फोन नाही जरी केला तरी तुझा फोन मला न चुकता येतच असतो. रात्र झाली की तुझा फोन असतो. का गं बाई, तुला वेळ नाही मिळत आहे का माझ्याशी बोलायला? वेळ असतो ग, पण हा संसार हा सुटत नाही ना. काय करणार? राहिला विषय तुझा पाय दुखण्याचा, ते पाय खूप दुखतात, उभं राहता येत नाही तुला, जेवण बनवता येत नाही. पण काय करू, वाटतं तुला आयतं बनवून द्यावं, जे मी देऊ शकत नाही. त्रास होतोय हे बोलताना, तुला सांगताना. तू नेहमी म्हणते की मला ऑपरेशन करायचंय पायांचं, गुडघ्यांचं. मला म्हणतेस की माझ्याकडे ये, पण माझा मुलगा 10वीत असल्यामुळे मी तुला नेहमी सांगते की थोडं थांब, त्याची 10वी होऊ दे मग मी येते. पण तुझा त्रास माझ्या मुलाच्या नंतर ठेवलाय मी, याचंही मला दुःख वाटतं, कारण आधी मुलाची 10वी. पण तुझं ऑपरेशन करण्यासाठी मी तिथे नक्की येईन, तुझ्याजवळ मी थांबेन. तुला जी मदत हवी आहे ती मी नक्की करेन, पण फक्त थोडे दिवस मला समजून घे. मी तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तू आहेस म्हणून मला माझ्या जगण्याला खूप अर्थ आहे. मला हिंमत मिळते तुझी ती हिंमत बघून. बस इतकंच मला तुला सांगायचंय. आय लव्ह यू आई. थँक्यू, तुमच्यामुळे मला इथे मम्मीला पत्र लिहायची संधी मिळाली. थँक्यू. खूप मिस करतेस आईला? मुली बघा ना, संसाराला लागल्या की सगळ्यात आधी प्राधान्य दिलं जातं ते आपलाच नवरा, आपली सासू, आपली मुलं, आपलं घर, आपलं दार. पण आपली आई कुठल्या दुःखात आहे, आपले वडील कुठल्या दुःखात आहे, त्यांचं दुःख कमी करता येत नाही किती म्हटलं तरीही. नक्कीच ताई, आणि अगदी खरं सांगतो मनापासून की खूप छान तुझ्या मनातल्या भावना पत्रामध्ये तू उतरवल्यास, आणि ते नक्कीच आईपर्यंत पोहोचते. आणि जेव्हा आई हा भाग बघेल आणि हे पत्र ऐकेल तेव्हा ती सुद्धा तितकीच भावूक होईल आणि तिचे सुद्धा डोळे पाहणवले जातील आणि लगेच दुसऱ्या सेकंदाला तुला फोन करेल. ताई खूप छान. आणि आता आपण जाऊया या ताईंकडे. ताई, तुझं नाव सांग बरं. गायत्री राजेंद्र चौधरी. कोणासाठी पत्र लिहिले? मी माझ्या मिस्टरांसाठी पत्र लिहिले. भाऊजींसाठी लिहिले. भाऊजींनाच का लिहावंसं वाटलं पत्र? ते कारण ह्या जगात नाहीये. किती वर्ष झाली? 5 वर्ष झाले. तू पत्र वाचून दाखवू शकतेस? आय मिस यू आहो. प्रत्येक क्षणी मला तुमची खूप आठवण येते. जरी मी एकटी असली तरी मला तुमचा नेहमीच भास होतो. घरातील 4ही भिंतीतून तुम्ही लावलेली एक एक विटीतून तुमचा मला सहवास जाणवतो. मी लग्न झाल्यापासून तुम्ही मला ज्या पद्धतीने सगळ्यांबद्दल समजून सांगितले ते मला प्रत्येक क्षणी आठवते. तुमच्या सहवासाने मी एवढ्या सगळ्यांची मने जिंकून घेतली. 4 नणंद, 4 जेठ, 4 जेठाण्या, 18 भाचे, 6 भाची, 5 पुतण्या, 7 पुतणे, या सर्वांना मी आपलेसे केले. तुमच्या सर्व सुख दुःखात मी तुमच्या बरोबर होते, पण ते सर्व काही देवाला मान्य झाले नाही आणि तो काळा दिवस उगवला आणि घराचा तो भक्कम पाया केला. सर्वांचे अश्रू अनावर झाले. तुमची आई तर तुमच्या आठवणी स्वतःलाच संपवले तिने. मला तुमच्या बरोबर खूप प्रवास करायचा होता, पण ती तुमची माझी स्वप्न अपूर्णच राहिली. आपल्याला आपल्या मुलांना खूप शिकून मोठे करायचे होते. ते तुमचे स्वप्न मी पूर्ण करीन. त्यासाठी मी कितीही कष्ट करावं लागले तरी मी करीन. मला असे वाटते की तुम्ही पुन्हा आमच्यामध्ये वापस यावे. तुमची मी खूप वाट पाहते, पण ते शक्य नाही. तुमचीच काय. ताई, तुझ्या मनातल्या सगळ्या भावना तू त्या पत्रामध्ये उतरवलेल्या आहेस आणि मला खात्री आहे की त्या भावना नक्कीच भाऊजींपर्यंत पोचल्या असतील. आणि आज त्यांना सुद्धा खूप छान वाटलं असेल, बरं वाटलं असेल की आज तू जे म्हणालेस की त्यांची स्वप्न तू पूर्ण करणार आहेस. तर नक्कीच तुला स्वामी बळ देव आणि पुन्हा एकदा खंबीरपणे उभं राहण्यासाठी तुला हवी तितकी ताकद ईश्वर देव हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
मंडळी, खरं तर हा भाग खरं तर खरंच खूप भावूक करणारा असा असतो आणि मला खरंच खूप छान वाटतं जेव्हा इथे येऊन ताई ते पत्र लिहित असते त्या व्यक्तींसाठी, जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची असते. आणि मला असं वाटतं की कुठेतरी आपण सुद्धा सगळे त्या गोष्टी रिलेट करत असतो. त्यामुळे एक पत्र हमखास तुम्ही त्या व्यक्तीसाठी नक्की लिहा. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. शारदाताई आणि वर्षाताई, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तुम्ही या शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. कसं वाटतंय शारदाताई? छान वाटते. आता या शेवटच्या खेळामधून हुकमाची राणी ठरणार आहे. हा, तुम्ही जिंकणार ना? नक्की. ओके, बरं, हा खेळ असा आहे, या खेळाचं नाव आहे फुगा आणि माझ्याचकडे बघा. बरं, हा खेळ असा आहे की तुम्ही बघतायत फुगे पण आहेत आणि त्या फुग्याच्या बाजूला बाटली पण आहे. ओके, काय करायचंय, 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही कुठूनही सुरुवात, ते तुमच्यावरती आहे कुठून सुरुवात करायची. काय, हा फुगा फोडायचा आहे आणि फुगा फोडल्यानंतर त्याच्या बाजूची जी बाटली आहे ती उचलायची आणि त्या तुमच्या ट्रेमध्ये आणून ठेवायची. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये सगळे फुगे फोडून आणि सगळ्या बाटल्या घेऊन त्या ट्रेमध्ये ठेवेल ती असणार आहे विजेती. हा, कळले तुम्हाला? फक्त फुगा फोडायचा आहे, त्याच्या बाजूची बाटली उचलायची.